हेलो, हाँ मैम लीजिए, बात कीजिए, तो लीजिए सर। रुको हमको धूप में बैठा के रख दिया, ये कर रहे हैं यहाँ पे 10 घंटे तक। हॅलो बस के महीने में आपने मॅम आपण फॉर्म वगैरे भरायचे किती रुपये घेतलेले आहे यांच्याकडनं? 1000 रुपये किती? 1000 रुपये घेतले डॉक्युमेंटचे का? तर गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 1 रुपया पण घेते नाही ना, मग तुम्ही 1000 रुपये कसं काय घेतले? काय तुम्हाला अगोदर ऑफिसला आले त्यावेळेस मला सांगितलं होतं ना, मग तुम्हाला समजलं नाही का काढायचं का नाही? तेव्हा मी विचारलं तुम्हाला काढायचं की नाही काढायचं. इधर आओ. बोलिए, आओ इधर. अपॉइंटमेंट काढायच्या अगोदर मला चार्जेस सांगितले होते ना आम्ही. काय परत बोला, काय म्हणले? तुम्ही कुठून बोलताय? इथं सेंटरवरनं बोलतोय. हां बोला, काय म्हणणं तुमचं? गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 1 रुपया पण घ्यायचा नाही आहे फॉर्म वगैरे भरण्यासाठी. तुम्ही 1000 रुपये कसं काय घेतले? ये कैसी बात है? गरीब लोग मजदूरी के फॉर्म भरने हम लोग पैसा देना, तुम्हाला सांगितलं होतं ना एवढे चार्जेस आहेत म्हणून. तुम्ही कसे काय काढले त्यावेळेस मग अपॉइंटमेंट? तुम्ही आम्ही जबरदस्ती जाऊन तरी गेले का तुम्ही आमच्या अपॉइंटमेंट काढाच म्हणून? तुमचं ऑफिस कुठे आहे? तुम्ही कोण बोलताय? पहिली गोष्ट कुठं? लेडीजनी काढले, ती लेडीज आली ना ऑफिसला, हां. लेटर नाही ना, हां. मग तिला विचार ना, मला कशाला विचारतो आमचं ऑफिस कुठे आहे? ऑफिस कुठे आहे? ऑफिस किधर है इनका? जन आएंगे हम लोग कौन सा दीवाली फर्नीचर है क्या पुराना जो बेंगल उसके ऊपर ही है थोडं रोड नारायण. हाँ हां सांग, तुम्ही कुठून आलात? नारायणगावर फॉर्म कोणाकडे भरला होता? तिकडं हाय स्पीडला हाय स्पीड म्हणजे नारायणगावला हाय स्पीड कम्प्युटर आहे. थोडं फोरत रोड किंवा फोरत रोड हां तर ज्या वेळेला फॉर्म भरला त्यावेळेस किती पैसे घेतले? दोन तीन संच है ना, त्याचे 1500 रुपये घेतले. 1500 घेतले. हाँ तुमने जो फॉर्म जहाँ पे भरा है हाँ. उनका नाम मालूम है आपको? ना, उसका नाम मुझे मालूम नहीं है, वहाँ सबका फॉर्म भर रहा है तो वहीं पे भर रहे हैं हम लोग ने. तो उसने पहले 500 रुपए लिए, उसके बाद फिर वो परसों दिन 1000 रुपए लिए, ये पर्ची दिए, बोले जाऊँ वहाँ पे बैठूंगा. आज बोले टोकन देंगे, फिर दूसरे दिन बर्तन देंगे. तो हम लोग 500 रुपए दिहाड़ी छोड़ के हम लोग 15 दिन बर्तन के लिए आएंगे, तो हम लोग को क्या फायदा मिलेंगे फिर? अभी जिसके पास तुमने पैसा दिया है हाँ. उनको कॉल किया था? हाँ, उसने हम लोग को कॉल किया था, बोले आओ आप लोग का फॉर्म का हो गया है मंजूरी, वो लेके जाओ टोकन, वो साइड चालू है. तो उसने 1000 रुपए लिए. अभी इतना पैसा लिया है. हाँ. तो उनको तुमने बोला कि हमको धूप अब में बोले वो बैठ. चलता, वो नहीं बोला, उसने बोला जाओ वहाँ पे पहले नारायणगांव में, बोला अभी आला फाटे में जाओ, कभी बोले जुन्नर में जाओ, एक बार जुन्नर में जाके हेयरिंग करके आए, फिर अभी आले फाटे में आए. अभी घर में हम लोग के छोटे बच्चे हैं, इतना धूप में बाहर लोग बैठा के रख दिए, तो हम लोग का क्या हाल हो गया? हम लोग का उपास है, उपास के दिन हम लोग तो उपास से मालूम है आपको कि हम लोग के कुछ खाना नहीं पीना नहीं कुछ भी नहीं रहते. नहीं मालूम है, मेरे को ये पूछना था कि आप धूप में बैठे हैं. हाँ. तो उनको बताया गया कि उसने हमको बोला धूप में. सर को दो, सर को बोला तो सर बोला जो से फॉर्म है वहाँ बात करो. ये सर को बोला फॉर्म लो, तो ये बोला हम लोग 10 लाइन होगा तभी लेंगे. अभी यहाँ जो बर्तन तुमको मिल रहे हैं ना, हाँ. तो ये सरकारी ऑफिस है. हाँ. इधर 1 ही रुपया नहीं लगता है. हाँ, तो तुम्हारे पास से उन्होंने जो पैसा लिया है हाँ. उनको पूछा क्या कि किस लिए पैसा नहीं लिया? भरना पड़ता है, फॉर्म का भरना पड़ता है, ऐसा बता, फॉर्म का भरना पड़ता है. लेकिन गवर्नमेंट ने 1 भी रुपया नहीं लिया है. हमको मालूम नहीं था ना, अभी हम लोग को भी यहाँ ऐसा मालूम हुआ तो हम लोग थोड़ी ना ये करो, तो जाने दो, गवर्नमेंट को ही रहने दीजिए. फिर ऑफिस का नाम मुझे नहीं मालूम, आपको मालूम है? हाँ ऑफिस, हाँ खोरत रोड में, वही में भरा है. नहीं पता, मालूम नहीं ऑफिस का ये नाम. दीदी जो ना, इन्हीं के पास हम लोग फॉर्म भरे हैं, जो आपसे बात की ना उसके पास से. हाय स्कूल. हाँ ते सांगत आहेत आम्ही खोडद रोडला नारायणगाव या ठिकाणी जे हायस्पीड कम्प्युटर म्हणून आहे या ठिकाणी आम्ही तो फॉर्म भरलेला आहे आणि त्यांनी तब्बल हजार रुपये त्यांनी त्या ठिकाणी ते जमा केलेले आहेत. अभी 3 दिन ही हुआ ना, 9 तारीख को ही 1000 रुपए दिए. उसने फोन किया, बोले चार बर्तन की चार्जेस लगता है 1000 रुपए. म्हणजे त्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत आणि एवढ्या उन्हामध्ये त्यांचा पवित्र असा रमजान महिना चालू आहे, त्यांना उपवास आहे आणि एवढ्या उन्हामध्ये त्यांना या ठिकाणी बसवलं जाते आणि म्हणून यांना होणारा जो त्रास आहे हे ते या ठिकाणी सांगत आहेत. तर सरकार यावर लक्ष देणार का? जे एजंट आहेत जे यांच्याकडून पैसे घेत आहेत, तर सरकार यावरती काही तोडगा काढणार का? आणि जे एजंट आहेत यांच्यावरती कडक कारवाई करणार का? हा फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे.